हाय, मी आहे तुमची शोभा दीदी आणि मी तुमचा लाडका बाप्पा। आज काय बरं गमाडी गंमत करायची। बाप्पा बघा कसा तिरकस उभा आहे, याला म्हणतात स्लॅन्टिंग लाईन। हो, म्हणजे तिरकस रेष। बरोबर। तुम्ही काय काय तिरकस बघितलं आहे? कधी अशी मान करून पाहिली आहे का? कसं सगळं तिरकस दिसतं ना? तिरकस 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 तिरकस, घराची छते तिरकस, पावसाची सर तिरकस, गार्डन मधील स्लायडिंग तिरकस, स्लायडिंगची शिडी तिरकस, कारची काच तिरकस, एरोप्लेन उडतोय तिरकस, पिझ्झाची बाजू तिरकस, तिरकस तिरकस तिरकस। तुम्हाला माहिती आहे का, स्लॅन्टिंग लाईन वरून सगळं असं घसरून खाली पडतं। तुम्ही दिवाळीचा फराळ खाल्ला ना, त्यात करंजी पाहिली का? ती कशी आहे? कर्व लाईन। ह्यालाच आपण हाफ सर्कल म्हणतो। हो, म्हणजे अर्धगोलाकार। बरोबर। आता तुम्ही शोधा कुठे कुठे दिसते तुम्हाला कर्व लाईन। मी सांगतो। गोल 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 अर्धा गोल, करंजीचा आकार अर्धा गोल, कपचा आकार अर्धा गोल, चंद्रकोर अर्धा गोल, आपला कान अर्धा गोल, लाडू खाल्ला अर्धा गोल, दिवाळीची पंती अर्धा गोल, फुलांची पाकळी अर्धा गोल, रेनबो अर्धा गोल। आता तुम्हाला तुमचा दादा स्लॅन्टिंग लाईन आणि कर्व लाईन काढून दाखवेल। मध्ये आम्ही काढली होती स्टँडिंग लाईन आणि स्लिपिंग लाईन। तर आज आपण काढणार आहे स्टँडिंग लाईन आणि कर्व लाईन। स्टँडिंग लाईन ही कर्व लाईन, मी काढणार आहे कर्व लाईन। मला काढून दाखवतो स्लँटिंग लाईन। काय मग तुम्ही पण काढून पाहिली का स्लॅन्टिंग लाईन आणि कर्व लाईन? बघ, आपले मित्र खूप हुशार आहेत। आता तुम्हाला स्लॅन्टिंग लाईन कर्व लाईन कळली हो ना? आता तुम्हाला एक चॅलेंज देते। तुमच्या घरात कुठे कुठे दिसते तुम्हाला स्लॅन्टिंग लाईन आणि कर्व लाईन? शोधा पाहू। आपण पुन्हा भेटू। बाय। ये जुई।